नमस्कार, मी तर मैत्रिणी शुभदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कसे आहेत सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात. स्वस्त राहा, मस्त आणि मजेत राहा. आज आहे शुक्रवार आणि मला झालेली सर्दी उन्हाळ्याची सर्दी झालेली आहे. विरांशमुळे मला पण सर्दी झालेली आहे. तर बघा, सकाळची कामं तर चालूच आहेत. आता हे दुपारचं 1 वाजत आलेला आहे. तर विरांश आता येईलच स्कूलमधनं, शाळेतनं येईल आणि विरांशचा डॅडू गेलेला आहे विरांशला आणायला. आणि हे बघा, विनायकने इथं जिऱ्याचं पाणी करून ठेवलेलं आहे या जारमध्ये. तर ॲसिडिटी होत नाही, जिऱ्याचं पाणी पिलं ना दिवसभर तर ॲसिडिटी होत नाही. तर त्यासाठी ते म्हणे, आई तुम्ही पण पिणार का? मी म्हटलं हो पी. तर विनायकने जिऱ्याचं पाणी तयार करून ठेवलेलं आहे आणि मी आता राहिलेलं थोडंसं काम उरकते, कपडे वाळत टाकते, मग पुन्हा भेटते तुम्हाला. तर बघा, कपडे वाळत टाकलेले आहेत. आणि आता आज रसिका गेलेली आहे सकाळी 7:15लाच घर सोडलेलं आहे तिने आज. तर आज आहे त्यांच्या टीमला, ती मॅनेजर असल्यामुळे तिला त्यांच्या टीमला घेऊन म्हणजे वन डे आउटिंगला जायचं होतं. तर गेलेले आहे. तर बघा, त्याच्यामुळे विराज एक दिवस रसिका नसली ना, जबाबदारी नाही म्हणले तर जबाबदारी असतीच. आई नसले की मुलाची जबाबदारी आपण म्हणजे थोडं वेगळंच पडतं रसिका असले की. तर आज रसिका नाही आहे, तर संध्याकाळी येईल, ती उशिरा येईल. आता बघा, विरांश स्कूलमधनं आले की म्हणेल, मम्मा कुठे गेली मम्मा कुठे सारखं विचारेल. आता मुलांना आई लागतेच आहे ना. किती आपण प्रेम माया किती काही हे असलं तर आई ही लागतेच आहे सगळ्यांना. तर चला असो, आता कपड्यांच्या घड्या करते आहे. आता विरांश आले की पुन्हा काहीही कामं होत नाहीत, मग त्याच्याकडेच लक्ष द्यावं लागतं. कसं असतं, मुलं मोठी होईपर्यंत ना फार कष्ट असतात. आजकाल तर मुलं ना, लहान मुलं विचारायला सोयीनं एवढी हट्टी झालेली आहेत. आणि म्हणजे हट्टी, आणि त्यांच्या मागे सारखं राहावं लागतं. कधी काय करतील याचा नेम नसतो, काय कुटाणे करून ठेवतील, कामं वाढवून ठेवतील याचा नेम नाही. त्याच्यामुळे आणि शांत नाही आहेत आजकालची मुलं. बघा, मुलं असू दे तर मुली असू दे, शांत नाही आहेत. आपल्या वेळेचे मुलं मुली एवढे शांत असायचे, एका ठिकाणी बस म्हटलं तरी बसू शकत होते. पण आजकालचे मुलं तशी नाही आहेत. तर चला, विरांश आलेला आहे आमचा. बरं आला बघा. आला बघा विरांश. आणि ऊन पण एवढं डेंजर आहे ना, खूप ऊन पडते. आता हे एकचं ऊन आहे, 12:30 1चं ऊन, जवळजवळ 1 वाजलेला आहे. तर आता विरांशचे कपडे काढून ठेवलेले आहेत चेंज करण्यासाठी. तर चला, तुमच्याशी मी गप्पा मारले आत्तापर्यंत, पण आता यानंतर विरांश आवरावं लागेल मला. आज विरांशचा डॅडू पण आहे, तर येईलच आता विरांश बघा वरती. तर हेच सांगत होते मित्रमैत्रिणींनो, आजकालची मुलं शांत नाहीत, खूप डेंजर आहेत. एक्स्ट्रा ऑर्डिनरी म्हणतात ना, एक्स्ट्रा ॲडव्हान्स आहेत, ॲडव्हान्स. गुड मॉर्निंग मित्रमैत्रिणींनो. चला, आज आहे बघा शनिवार. कालचा व्हिडिओ माझा अर्धवट, त्याच्यामुळे मी आत्ता व्हिडिओ तो पूर्ण करत आहे. काय होतं, विरांश शाळेतनं आले की त्याची झोप, मग ते आवाज करता येत नाही. त्याच्यामुळे म्हणलं चला आता कालचा व्हिडिओ अर्धवटच ठेवला, मग म्हणलं आज आता पूर्ण करूया. आज आहे शनिवार. आज काही मला विरांशकडे जायचं गडबड नाहीच आहे, काही नाही गेलं तर चालतं आज. का तर रसिका आणि विनायकला सुट्टी असते आणि विरांशी असते स्कूल. विरांशी दोघं सोडू शकतात, आवरू शकतात. तर चला उठा झोपेत ना.
अगं सगळे कामं आवरलीत माझी, 11 वाजलेत. मावशी आलीत, मावशीनं चहा केला, मी पण माझ्यासाठी केला चहा आणि दोघांसाठी पुरी भाजी केली. पण मी पोळीच खाल्ली कारण का मला तब्येत माझी बरी नाही, सर्दी आहे. तर चला मी पण चहा पिते, या सगळेजण चहा प्यायला. चला चहा घेते, सगळं आवरलेलं आहे. आता दवाखान्यात जाऊन येते मी. हे गेले कामाला, तर आता एकटीच दवाखान्यात जाऊन येणार आहे. पुन्हा आता उद्या रविवार आहे, मग डॉक्टर येतात का नाही, आज जाऊन आले म्हणजे गोळ्या औषध देतील. दिवसभर काय वाटत नाही, पण रात्र झाले की असं वाटतं की हातपाय गळाल्यासारखं होतं, असं पडायची इच्छा होती, झोपायची. तर चला जाऊन येते दवाखान्यात. चला मी जाते दवाखान्यात. हे आलेत बघा, यांचा फोन आला होता मिस्टरांचा की कुठे अजून नाही का दवाखान्यात गेली. तर मग मी बरं झालं हे आले, तर जाते निघते. मी काय एकटीच जाणार होती, कोणाला आपला त्रास नको म्हणून. मुलींना सांगितलं तर मुली आता येतील, आज शनिवारच आहे, दोघींना सुट्टी आहे. तरी म्हटलं नको बाबा, कोणाला त्रास नको, आपण जावं. पण हे आले, ह्यांचा फोन आलेला आहे मिस्टरांचा. बघा मला मस्त बोलवलेत, मी खाली आले तर फोन केला तर विरांश, तर बघा विरांशकडे निघाले मी. बघा आता मी पायरीने जाते, तो काही येत नाही लवकर. विरांश कसं आहे बघा, हट्टीपणा करतो. बघा बघा बघा, आज विरांशला सुट्टी आहे, मला माहीतच नाही स्कूलला सुट्टी आहे. मी म्हणलं विरांश स्कूलला गेला. बस पाणी, आता किती सर्दी झाली आहे. हे पहा दवाखान्यात आता मी घरी चाललो. दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टरांनी विचारलं काय इंजेक्शन देऊ का, गोळ्यात. मी म्हटलं इंजेक्शन दिलं तर बरं होईल, कारण का लवकर बरं झालं म्हणजे बरं असतं. कारण का विरांशला रोज आपल्याला सांभाळावं लागतं आणि आपल्यामुळे त्याला त्रास नको. हे बघा दवाखान्यात जाऊन आले, इंजेक्शन पण घेतलं आणि गोळ्या पण आणल्या, दोन्ही पण म्हणून. तर म्हटलं कसं विरांचं सांभाळायचं असतं, तर आपल्याला लवकर बरं व्हायला पाहिजे. तर चला हे औषध ठेवते जागी. चला जाऊ द्या. असं वाटतं दवाखान्यात जाण्यापेक्षा ना औषध गोळ्या आणाव्यात मेडिकलमध्ये जाऊन. पण डॉक्टरांबाईचं जरा त्यांच्या हाताखाली, म्हणजे त्यांच्या हाताखाली आपण गेलो म्हणजे आपल्याला जे लगेच बरं वाटतं. डॉक्टरांबाईचं एका वाक्याने, एका शब्दाने माणसाला लगेच घेऊन येतं. आमच्या सासूबाई बघा ऐकत नाही, तर नाही ऐकत सासूबाई, ऐकतच नाहीत. डायपर घालून घ्या म्हटलं नाही ऐकत. काय करावं आता सांगा. डायपर घातलं म्हणजे कसं बाथरूमला जायचं ताण वाजतो, पाय दुखत नाही, तर ऐकत नाहीत. चला जाऊ द्या, असू द्या. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.